नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही शेतामध्ये आलो आहोत बघा। आईच्या गावाला आलो आम्ही दोघी बहिणी आणि भाची, माझे वडील, आम्ही सर्वजण असे शेतामध्ये आलो आहोत। कारण की शेतामध्ये खूप छान अशी हरभऱ्याची भाजी, बोरं पिकलेले आहे, तुरीच्या शेंगासुद्धा भरपूर अशा लागलेल्या आहेत। तर आम्ही गावाकडे आलो की एक दिवस तरी आम्ही शेतामध्ये येतो, मस्त असं जेवण वगैरे करतो शेतामध्येच बनवून आणि असा रानमेवासुद्धा खातो। तर आता आम्ही बोरं येचत आहे। आधी बोरं येचून घेतो आणि मग हरभऱ्याची भाजीसुद्धा खुडायची आहे, परत तुरीच्या शेंगाही तोडायच्या आहेत। आम्हाला दोघीलाही सोबत न्यायच्या थोड्या थोड्या। तर शहरामध्ये कसं आपल्याला विकत घ्यावं लागतात, शेंगा असो, भाजी असो, बोरं असो। आणि इकडे तुम्ही पाहू शकता किती छान असा हरभरा दिसत आहे। बोरं ही आमची चिऊ आहे, भावाची माझ्या मुलगी आहे ती, आणि ती सुद्धा आमच्या पुढंच निघते शेतामध्ये। आम्ही निघा लागलो की लगे आमच्याही पुढं ती असते। तर आत्या हे बोरं घ्या, आत्या हे घ्या, आत्या ते घ्या चालू राहते तिचं। तर आता बोरं पण ती वेचू लागत आहे आम्हाला आमच्यासोबतच। तर बघा किती छान असे गावरान बोरं आहेत आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला माहीत असेलच, शेतामध्ये हे असे भरपूर बोरं असतात बघा। तर आम्ही भरपूर असे जमा करतो आणि खात सुद्धा जमा करायचे आहेत, काय कधी खायचे, वेचायचे, असं चालू आहे। माझी मोठी बहीण, तिला आज सुट्टी होती शाळेला, तर म्हटलं चल एकदा आईवडिलांना भेटून येऊ, सर्वांच्या भेटी होतील आणि शेतातसुद्धा जाऊन येणं होईल। नंतर मग कसं जाणं होत नाही सारखं सारखं। मी लांब राहते, ही माझी मोठी बहीण आहे ती थोडी जवळ राहते, पण तीसुद्धा येत नाही कारण तिला शाळेला सुट्टी नसते। तर आता तीसुद्धा बोरं माझ्यासोबत वेचत आहे। तर भरपूर असे बोरं जमा करून ठेवायचे आणि हे बोरं आपण वाळवूनसुद्धा ठेवू शकतो आणि जेव्हा हवे तेव्हा खाऊ शकतो। तर असे मस्त आंबट गोड चवीचे बोरं आम्ही बोरांचा आस्वाद घेत घेत जमा करत आहोत बघा। बघा माझी बहीण बोरं खाते, बोरं वेचते, मस्त धमाल येते। तरी अजून माझ्या 2-3 बहिणी आल्या नाहीत बघा। आम्ही सर्व बहिणी जर आलो तर मग बघायचंच काम नाही, खूप धमाल असते आमची। आता हे बोरं जवळजवळ वेचून झालेच आहेत आणि मस्त ताजे ताजे असे कितीही वेचा। आता बोरं वेचून झाले की लगेचच आम्ही हरभऱ्याची भाजी खुडायला सुरुवात केली आहे, कारण आम्हाला आजच संध्याकाळी वापस जायचं आहे। तर म्हटलं मग जेवढं होईल तेवढं आपलं थोडं थोडं का होईना घेऊन जायचं। आणि इथे माहेरी आलो की म्हणजे काही ना काही असतेच आम्हाला, रानमेवा असतो किंवा मग आई घरातलंसुद्धा काही देते बघा, कांदे असो, लसूण असो, डाळीसुद्धा मला माझ्या आईकडूनच येत असतात। तर आता आम्ही मस्त ही ताजी अशी हरभऱ्याची भाजी खुडत आहोत दोघी बहिणी आणि ही खायला खूप छान लागते। बऱ्याच जणींना माहीत असेल, अगदी तेलावर परतून चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि ही भाजी आपण ओलीसुद्धा करून खाऊ शकतो किंवा मग वाळवूनसुद्धा याची भाजी खाऊ शकतो आपण। तर माझी आई ही भाजी खुडून वाळवते आणि नंतरसुद्धा मला पाठवून देत असते। तर आता आम्ही ही हरभऱ्याची ताजी ताजी भाजी घेतली आहे। आता लगेचच भाजी झाली की तुरीच्या शेंगा तोडत आहोत आम्ही। भरपूर काही आहे, मुळे आहे शेतामध्ये, अजून पालकची भाजी आहे। तर आता जेवढं होईल आमच्याकडून तेवढं घेत असतो आणि कसं वेळ कमी आहे, घरी जायचं, जेवण करायचे आणि परत मग निघायचं। आम्ही शेतातून येईपर्यंत वहिनी स्वयंपाक करून ठेवते, लगेचच जेवण करायचं आणि मग निघायचं आहे। तर किती छान अशा ह्या तुरीच्या शेंगा दिसत आहेत बघा। मस्तपैकी ह्या तोडून घ्यायच्या आणि भाजी बनवायची याची। तर आम्हाला फार आवडते या तुरीच्या दाण्याची भाजीसुद्धा आवडते, हरभऱ्याची भाजी पण आवडते। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कमेंट करायला विसरू नका आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये।